बांधवांनो, ट्रायकोडर्मा ही केवळ फक्त एक बुरशी फंगी नसून जमिनीतील पिकांसाठी हानिकारक असणाऱ्या बुरशींचा शोध घेऊन त्यांना मारणारा एक नॅचरल किलर आहे. ट्रायकोडर्मा हा शिकार नक्की कशी करतो चला पाहू. जेव्हा जमिनीतील फ्युजेरियम किंवा पायथियम यांसारखी शत्रू बुरशी मुळांवर हल्ला करते तेव्हा ट्रायकोडर्मा आपले लांब धागे हायफे त्या शत्रूच्या अंगाभोवती घट्ट विळखा घालण्यासाठी वापरतो. विज्ञानाच्या भाषेत याला मायकोपॅरासिटिझम म्हणतात. ट्रायकोडर्मा हा शिकारी शत्रूच्या पेशीभित्तिका फोडण्यासाठी कायटिनेज आणि प्रोटीएज सारखी घातक एन्झाईम सोडतो आणि शत्रू बुरशीला अक्षरशः आतून विरघळवून तिचं अस्तित्व मिटवून टाकतो. याची ताकद फक्त शिकारीपुरती मर्यादित नाही. हा मुळांभोवती रायझोस्पियर नावाचं एक अभेद्य सुरक्षा कवच तयार करतो, ज्यामुळे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती कैक पटीनं वाढते. याशिवाय जमिनीत पडलेला सेंद्रिय कचरा वेगानं कुजवून त्यातील पोषक तत्वे पिकाला उपलब्ध करून देण्यात याचा हात कोणीही धरू शकत नाही. जर तुम्हाला पिकाची मर आणि मूळकूज मुळापासून संपवायची असेल तर महागड्या रसायनांऐवजी या जैविक शिकाऱ्याला आपल्या शेतात सक्रिय करा. फक्त लक्षात ठेवा, ट्रायकोडर्मा ही एक जिवंत बुरशी फंगी आहे, त्यामुळे याच्यासोबत रासायनिक खते, औषधे आणि बुरशीनाशक वापरून या शिकारी मित्राची हत्या करू नका. सेंद्रिय शेतीच्या अशाच प्रगत आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी